एवढा मोठा टावर बसून गावामध्ये नेमकं फायदा तरी कुणाच झाला? जय शिवराय मित्रांनो, सकाळी सकाळी उठून बघितलं कालू दारामध्ये येऊन थांबला होता. कालू पशी गेलो बघितलं त्याला लय गोचरं झालते, तर म्हणलं आपल्या घर रक्षक पुडी होती. रक्षक पुडी कालूला लावून टाकली. थोड्या वेळ गाणे वाजवून मी निघालो आपल्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या माळाच्या आईच्या मंदिरावर. माळाच्या आईचे मंदिर मित्रांनो म्हणजे ते आहे देवीचं मंदिर. थोडंच अंतर चलत गेलं आपण बसलो देवीच्या मंदिरापाशी. तर हे जे आहे छोटंसं आहे देवीचं मंदिर. लहानपणी आम्ही इथं लण खेळायचो म्हणून मला आठवण झाली म्हणून मी मला फाट्याला लटकून बघावतो काय होतंय. तर बघा माझ्यासोबत काय झालं. पण त्या गोष्टीमध्ये माणूस पडल्याशिवाय शिकत नाही म्हणून मी गेलो आमच्या गावच्या मल्लिकार्जुनाच्या मंदिराकडे. मित्रांनो हे बी जे आहे खूप जुनं मंदिर आहे. सर्व मूर्त्या ज्या आहेत त्या सगळ्या खाणकामात निघलेल्या आहेत. तर याच्याविषयी मी जे आहे एक स्पेशल व्हिडिओ बनवला. मावस भावाच्या रानातली हिर. तर तुम्ही म्हणता एवढी मोठी हिर कशी असू शकते का? तर मित्रांनो पाणी लागत नव्हतं म्हणून भावानं सगळं रानच खांदून टाकलं. मित्रांनो हेच ते टाव ह्यानं पूर्ण माझा जीव घेऊन सोडला. व्हिडिओ अपलोड करायचं म्हणलं तरी आता इथं बाहेरच यावं लागतं. आता मी म्हणतोय आपलं एक नवीन टावरच घ्यावा घरी. घरावर बसवायला टावर घ्यायचे. कोणत्या कंपनीत चांगलं राहील कमेंट मध्ये नक्की सांगा.